माझी शेती माझा सातबारा माझा पीक पेरा या घोषवाक्याच्या आधारे राज्य सरकारने ई पीक पाहणी सुरुवात केली। आपल्या सातबाऱ्यावरती मुख्य पिकाच्या नोंदी आढळून येतात, मात्र मुख्य पिकाव्यतिरिक्त आपण शेतामध्ये इतर पिकाचे देखील उत्पादन घेतो। मात्र सर्व पिकाच्या आता ई पीक पाहणी ॲपद्वारे आपल्याला सातबाऱ्यावरती नोंद करता येणार आहे। असं असलं तरी मात्र या ॲपवरती आणि टीका होते आणि शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण दिसून येते। याची कारणे देखील अनेक आहेत। मुख्य कारण आहे ते शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाही येतं, दुसरं कारण आहे इंटरनेट कनेक्शन्स नाही येतं, तिसरं कारण आहे शेतकऱ्यांना पुरेसं प्रशिक्षण देण्यात आलेलं नाही आहे। आता शेतकऱ्यांमधून ई पीक पाहणी सक्ती करू नये आणि ई पीक पाहणी जोपर्यंत शेतकऱ्यांना पुरेसं प्रशिक्षण आणि त्यांच्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना ई पीक पाहणीची सक्ती करू नये आणि शासकीय यंत्रणेकडूनच ई पीक पाहणी करावी अशी मागणी करण्यात येते। आता ई पीक पाहणी कशी करायची याबाबत आपण आता जाणून घेऊया। ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला पहिलं प्ले स्टोअरवरती जावं लागेल। तिथून ॲप डाउनलोड करून त्यानंतर ओपनवरती क्लिक करायचं। त्यानंतर तिथं ई पीक पाहणी नावाचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल। ई पीक पाहणी प्रकल्प संपूर्ण राज्यात राबवण्यात येत आहे असं नमूद केलेलं असेल। याला डावीकडे सरकवल्यास हे ॲप वापरण्यासाठी लागणारी माहिती तिथं दिलेली असेल। पुन्हा एकदा डावीकडे सरकवल्यास पिकाची नोंदणी करण्यासाठी ज्या बाबींची मदत होऊ शकेल त्या दिलेल्या असतील, जसं की सातबारा, 8 इत्यादी। इथं असलेलं पुढे या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। मोबाईल नंबर टाकून पुढेवरती क्लिक करायचं आहे। जिल्हा, तालुका, गाव निवडून पुढेवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर खातेदार निवडायचं आहे। पहिलं, मधलं किंवा आडनाव तसंच गट क्रमांक टाकून तुम्ही खातेदार निवडू शकता। गट क्रमांक टाकून शोधावर क्लिक करायचं आहे। मग त्या गटातील खातेदाराला तुम्हाला निवडायचं आहे। त्यासाठी नोंदणी अर्जासाठी आपण निवडलेली माहिती तपासून पाहायची आहे। त्यानंतर पुढे या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता तुम्ही जो मोबाईल क्रमांक सुरुवातीला दिला आहे त्यावर तुमची नोंदणी करण्यात येत आहे असा मेसेज तिथं येईल। तुम्हाला नोंदणी नंबर बदलायचा असल्यास मोबाईल क्रमांक बदला हे बटन दाबा किंवा पुढे वरती क्लिक करा। या नंबरवर एक सांकेतिक क्रमांक पाठवला जाईल। हाच नंबर ॲपवर शेतकऱ्यांना लॉग इन करण्यासाठी वापरावा लागणार आहे। आता तिथं एक सूचना येईल, मोबाईल नंबरवर एक सांकेतिक क्रमांक पाठवला आहे। मोबाईलवर आलेला सांकेतिक क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे आणि सांकेतिक क्रमांक भरा यावरती क्लिक करायचं आहे। आता पीक पाहणी ॲपवर तुम्ही तुमच्या पिकाची नोंदणी करू शकता। इथं सुरुवातीला परिचय द्यायचा आहे। यात खातेदाराचा फोटो असेल तर तो निवडायचा आहे। त्यानंतर तिथं खातेदाराचं संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर आपोआप येऊन जाईल। मग खातेदाराची माहिती यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाते क्रमांक निवडायचा आहे। मग परिचयामध्ये येऊन सबमिटवरती क्लिक करायचं आहे। तुमची माहिती इथं अद्ययावत झाली आहे असा मेसेज येईल। यावरती इथं ठीकवरती क्लिक करायचं आहे। आता पुन्हा होमवरती यायचं आहे। आता पीक पाहणी ॲपवर तुमची माहिती कशी नोंदवू शकता ते पाहूया। इथं सुरुवातीला तुम्हाला खाते क्रमांक आणि त्यानंतर गट क्रमांक निवडायचा आहे। त्यानंतर गट क्रमांकात संबंधित शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे ती आपोआप येईल। पुढे हंगाम निवडला की पीक पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र आपोआप येईल। या क्षेत्रापेक्षा अधिक जमिनीवर तुम्हाला पिकाची नोंद करता येणार नाही। त्यानंतर पिकाचा वर्ग निवडायचा आहे। पुढे मुख्य पीक निवडून ते किती गुंठ्यामध्ये आहे ते टाकायचं आहे। त्यानंतर मग दुय्यम पीक 1 आणि दुय्यम पीक 2 टाकून त्याच्यासमोर ते किती क्षेत्रावर आहे ते टाकायचं आहे। एकदा काही माहिती भरून झाली की पुढे जलसिंचनाचे साधन जसं की विहीर, तलाव निवडायचं आहे। त्यानंतर सिंचन पद्धत आणि लागवडीची तारीख निवडायची आहे। ही सगळी माहिती भरून झाली की तुम्हाला आपण वरती जे मुख्य पीक म्हणून सांगितलं आहे त्याचा फोटो अपलोड करायचा आहे। हा फोटो तुमच्या शेतातून अपलोड करायचा। फोटो काढून झाला की ओके पर्यायावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर पिकाची नोंद केली ते तुमच्या समोर ओपन होईल। यावरील शेवटच्या सबमिटवरती क्लिक करायचं। अशा प्रकारे आपण ई पीक पाहणी करू शकतो। तुम्हाला नवीन अपडेट्ससाठी लेट्सअपला फॉलो करा आणि लेट्सअप डाउनलोड करा।